मिलिंद नार्वेकर यांना जर आताच्या घडीला आपण मतं पाहिली तर ती एकनाथ शिंदे गटातल्या आमदारांचीही काही मतं मिळालेली असावीत की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पावसाळी अधिवेशन मुंबईत संपलं त्यामध्ये पुरवणी मागण्या असो किंवा अनेक ज्या घोषणा महायुती सरकारने केल्या किंवा इतर विकास निधींचा प्रश्न असो, हा प्रश्न जर आपण पक्ष सोडून गेलो तर तो आपल्या वाटेला येणार नाही ही शक्यता साधारणपणे जवळपास सगळ्या आमदारांना लक्षात आली होती. त्यामुळे अजित पवार गटातील कोणताही आमदार या निवडणुकीमध्ये फुटला नाही. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत. काल विधान परिषदेचे निकाल लागले. निवडणुकांचे निकाल लागले असताना महायुतीकडे थोडंसं मागं पाहिलं तर महायुतीकडे पुरेसं संख्याबळ आमदारांचं नसताना सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीमध्ये नक्की कुठे बिघाडी झाली, कोणाचे आमदार फुटले असावेत, यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे खास प्रतिनिधी सौरभ शर्मा सर. सर, स्वागत आहे. थँक्यू. सर, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी दोन्हीकडच्या आमदारांची संख्या बघितली तर महाविकास आघाडीला 3 उमेदवार निवडून आणणं जास्त सोपं होतं असं सांगितलं जात होतं. पण नक्की काय असं झालं ज्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली? एकंदरीत विधान परिषद निवडणुका आणि एमसीएच्या निवडणुका ह्या घेतल्या जाणार आहेत आणि या सगळ्या अनुषंगाने राजकीय गणितही आखली जात होती. त्याच वेळी असं चर्चा होती की मिलिंद नार्वेकर हे अर्ज मागे घेतील आणि एमसीएच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी काँग्रेसला किंवा आणखीन एका उमेदवाराला पाठिंबा दर्शवला जाईल. त्यामुळे ओव्हरऑल जी चर्चा होती बिनविरोध निवडणुकीची, ही चर्चा तशी झाली नाही. त्याच्यामागचे प्रमुख कारण ही ज्यावेळी बिनविरोध निवडणूक होणार याची चर्चा मुळात कशी सुरू झाली तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर. त्याचं प्रमुख कारण असं होतं की महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश मिळालं ते यश लक्षात घेता, ते संख्याबळ लक्षात घेता, त्या खासदारांची संख्या लक्षात घेता, जो जोश महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विशेष करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांमध्ये असो, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असो, काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला या निवडणुकीमध्ये. त्यामुळे कुठेतरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीमधले जे 3 प्रमुख घटक आहेत त्या तिन्ही पक्षांमध्ये मोठं मनोबल म्हणजे चांगलं मनोबल उंचावलेलं होतं. त्या अनुषंगाने ही निवडणूक बिनविरोध होईल असं बोललं जात होतं. या जर आपण महाराष्ट्र विधानसभेचं संख्याबळ लक्षात घेतलं तर महायुतीच्या आमदारांची संख्या तशी पुरेशी होती. त्यामुळे निवडणूक बिनविरोध केली तर कोणत्याही राजकीय समीकरण जुळवाजुळव करण्याची गरज भासणार नाही ही एक शक्यता त्याच्यामध्ये वर्तवण्यात होती. पण तसं झालं नाही. याच्यानंतर बऱ्याचशा राजकीय घडामोडीही घडल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका लिफ्टमधनं विधान भवनाच्या लिफ्टमधनं त्यांचा प्रवास घातला. त्याच्यानंतर प्रसाद लाड आणि यांचं वक्तव्य असो, त्या लिफ्टच्या भेटीगाठी संदर्भातलं आणि या ओव्हरऑल या सगळ्या संदर्भात नेहमी संजय राऊत असो किंवा इतर अनेक प्रमुख नेते ज्या पद्धतीचं वक्तव्य करत होते त्याच्यामुळे ही निवडणूक एक साधारणपणे बिनविरोध होणार नव्हती हे जवळपास निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडीसाठी तितकी सोपी नसेल. त्याचं प्रमुख कारण असं होतं की भारतीय जनता पक्षातल्या आमदार म्हणजे महायुतीचे जे काही संख्याबळ आहे विधानसभेतील हे पुरेसं होतं त्यांच्या 9 उमेदवारांना जिंकून घेण्यासाठी. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे आपण आमदार पाहिले तर ते 100 ते 109च्या घरात होते, शिवसेनेचे 40च्या घरात होते, अजित पवार गटांचे 37 ते 39च्या घरात होते. त्यामुळे एकंदरीत भारतीय जनता पक्षाचे 5 मते योगेश टिळक, पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत यासारखे 5 उमेदवार, त्याच्यानंतर अजित पवार गटाचे गर्जे आणि शिंदे गटातले 9 उमेदवार हे सहज निवडून येतील अशी शक्यता होती. यात साधारणपणे 9 ते 10 मतांचं बेरीज वजाबाकी महायुतीला करणं गरजेचं होतं. पण त्याच वेळी आपण लक्षात घ्यायला पाहिजे होतं की महाविकास म्हणजे महायुतीकडे जे घटक पक्ष म्हणण्यापेक्षा जे अपक्ष आहेत, जे इंडिपेंडन्स आहेत किंवा मनसे आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आमदार आहे, यांचा पाठबळ मिळेल, यांचा पाठिंबा मिळेल हे जवळपास निश्चित होतं. त्यामुळे कुठेही राजकीय समीकरण बिघडणार नाही. साधारण 5 काही मतांची जुळवाजुळव करावी लागेल पण ती दुसऱ्या पसंती क्रमाच्या मतदानांना सुद्धा मिळाली असती. त्यामुळे ही निवडणूक तशी बघायला गेली तर महाविकास आघाडीसाठी जेवढी सोपी होती तेवढीच महायुतीसाठी ही तितकीशी अवघड नव्हती. एक 9वा किंवा 5वा असं म्हणूया, भारतीय जनता पक्षासाठी 5वा उमेदवार आणि महायुतीसाठी 9वा उमेदवार निवडून आणण्यासाठी साधारणपणे 10 ते 15 मतांची जुळवाजुळव महायुतीला करावी लागणार होती. पण त्याच वेळी ज्यावेळी महाविकास आघाडीकडे जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर सारखे उमेदवार देण्यात आले
त्यावेळी ही जुळवाजुळव अवघड वाटू लागली होती. कारण का मिलिंद नार्वेकर यांचं सर्वच राजकीय पक्षांशी असलेले संबंध आपण सगळे हे उभा महाराष्ट्र जाणतो. ते संकटमोचक म्हणून शिवसेनेसाठी आतापर्यंत काम केलेलं आहे. याच्याशिवाय त्यांची एमसीए मधली ओळख आहे. याच्याशिवाय त्यांचे सर्वपक्षीय संबंध म्हणजे ते एकनाथ शिंदेपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते शरद पवार यांच्यापर्यंत किंवा शरद पवार गटातले जितेंद्र आव्हाड असो किंवा इतर काही नेते असो, या सगळ्या नेत्यातले मिलिंद नार्वेकर यांचे जे संबंध आहेत ते उभ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. त्यामुळे कुठेतरी नार्वेकर यांना मतं मिळायला अवघड लागणार नाही. त्यात प्रामुख्याने जर आपण ज्यावेळी गोष्ट करतोय महाविकास आघाडीच्या मतांची, त्यावेळी महाविकास आघाडीकडनं काँग्रेसकडनं फक्त एकच उमेदवार देण्यात आला होता, तो म्हणजे कर्नल जाधव. आजच्या घडीला काँग्रेसकडे जवळपास 35 मतांची मताधिक्य विधानसभेमध्ये आहे. आणि काँग्रेसचा कोटा म्हणजे जो विधान परिषदेसाठी कोटा ठरलेला होता तो जवळपास 23चा ठरला होता. त्यामुळे 23च्या अतिरिक्त जी मतं होती ही काँग्रेसच्या हातात होती. त्यामुळेच तेव्हापासून काँग्रेसची मतं फुटतील ही जोरदार चर्चा होती. त्याचं प्रमुख कारण आपल्याला मला काही दिवसांपूर्वी न्यावं लागेल, जे म्हणजे 2 वर्षापूर्वी झालेली विधान परिषदेची निवडणुकी. ज्याच्यानंतर राज्यात जो सत्ता संघर्ष झाला, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर बसले, जो काय सुरत, गुवाहाटी आणि गोवा हे जे काय सगळं आपण राज्याने पाहिलं ते महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घडलं होतं. आणि त्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने जे फुटले होती ती मतं म्हणजे काँग्रेसची मतं फुटली होती. काँग्रेसची जवळपास त्यावेळी 13 मतं फुटली होती. त्यानंतर बरंचसं राजकारण झालं, इतर सगळ्या गोष्टी झाल्या. तेव्हापासूनच ही एक समीकरण वर्तवण्यात होत होतं. त्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये ही चर्चा होती. जर मतं फुटली आणि अतिरिक्त मतं होती त्यामुळे काँग्रेसच्या मतांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तीच मतं काल आपल्याला फुटल्याचं दिसून आलं. आज साधारणपणे 7 ते 8 मतांनी काँग्रेसमधनं फुटल्याचं समोर आलेलं आहे. काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाने मग बाळासाहेब थोरात असो किंवा नाना पटोले असो, या सगळ्या बड्या नेत्यांनी या सगळ्या संदर्भातली कबुली दिलेली आहे. त्यांनी या सगळ्या संदर्भातले सुतोवाच सुद्धा दिलेले आहेत की आजच्या घडीला काँग्रेसची 7 ते 8 मतं फुटलेली आहेत. त्यामुळेच महायुतीचा जो विजय होता तो बहुधा सोपा झाला. जो अवघड पेपर होता, जो कठीण पेपर होता, तो आपल्याला मग महाविकास म्हणजे महायुती हा काठाच्या वर जो पास होईल असं बोललं जात होतं, ते चांगल्या मार्काने पास झालं हे मला सांगा. सर, काँग्रेसची मतं फुटली असं आपण गृहीत धरलं तर मिलिंद नार्वेकरांना कोणाची मतं मिळाली? जसं मी मगाशी तुला सांगितलं की मिलिंद नार्वेकर यांच्याकडे यांना इतर पक्षांतले त्यांचे राजकीय संबंध हे काही आपल्याला सांगायची गरज नाही. मिलिंद नार्वेकर यांना जर आताच्या घडीला आपण मतं पाहिली तर ती एकनाथ शिंदे गटातल्या आमदारांचीही काही मतं मिळालेली असावीत असा राजकीय अंदाज बांधला जाऊ शकतो. जी मतं त्यांना मिळालेली आहेत, जे मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे, जो कोटा त्यांनी पूर्ण केलेला आहे त्याच्यानुसार त्यांना मतं मिळालेली आहेत ती शिवसेनेची 9 मतं, त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदारांची मतं मिळालेली आहेत आणि या व्यतिरिक्त त्यांना माझ्या मतानुसार अपक्षांची जी मतं आहेत ती त्यांच्या वाटेला आलेली असू शकतात असं म्हणायला हरकत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी अजित पवारांच्या आमदारांची मतं फुटणार अशी चर्चा होती सगळीकडेच. सगळ्या माध्यमांमध्येही ते दिसलं. पण निकालानंतर आता या चर्चा पोकळ होत्या असं म्हणता येईल का? शरद पवार सारखं मोठं नेतृत्व या निवडणुकीच्या रणनीतीमध्ये उतरलं होतं. त्यांनी आपल्या मतांची बेरीजबाकी सुरू केली होती. त्यामुळे कुठेतरी शरद पवार गटाकडे जे आमदार आहेत ते परत येतील. अजित पवार पक्षातले जे आमदार होते ते परत येतील अशी जोरदार शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात होत होती. काही आमदारांनी आपल्याला नावही काही आठवत असतील तर अनेक नेत्यांनी अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांच्या जाऊन भेट घेतली होती, त्या भेटीगाठी झाल्या. त्यामुळे ही शक्यता खूप वाढली होती की आता अजित पवार गटातले किती आमदार शिल्लक राहतात अशी एक चर्चा होती. पण तशा स्वरूपाचं मतदान तशा स्वरूपाची फक्त ती अफवा ठरली. याच्या मागचं प्रमुख कारण मला असं वाटतं की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पावसाळी अधिवेशन जे काल संपलं, मुंबईत संपलं, त्यामध्ये पुरवणी मागण्या असो किंवा अनेक ज्या घोषणा महायुती सरकारने केल्या त्या सगळ्या घोषणा, या पुरवणी मागण्या असो किंवा इतर विकास निधींचा प्रश्न असो, हा प्रश्न जर आपण पक्ष सोडून गेलो तर तो आपल्या वाटेला येणार नाही. जो विकास निधी पाहिजे तो आपल्या वाटेला येणार नाही. निवडणुकांना त्याचा फटका बसू शकतो. ही शक्यता साधारणपणे जवळपास सगळ्या आमदारांना लक्षात आली होती.
त्यामुळे अजित पवार गटातील कोणताही आमदार या निवडणुकीमध्ये फुटला नाही. तो माझा असा राजकीय निर्णय मी सांगू शकतो की तो विधानसभा निवडणुकीच्या पर्यंत हे आमदार फुटणार नाहीत, याची दाट शक्यताही नाही आणि त्यानुसारच पुढचं काम होऊ शकतं. मगाशी तू एक प्रश्न उपस्थित केला होता, त्याचा मला आणखीन आता एक ऍडिशन करावंसं वाटतं की तू म्हणाला होतास की कोणती मतं मिळाली असतील. जी मतं आपण काँग्रेसची फुटली असं म्हणतोय, ही मतं फुटताना त्यांनी दुसऱ्या पसंती क्रमांकाचं मत कोणाला दिलं असेल, हे खूप महत्वाचं असेल. काँग्रेसची जर 8 मतं फुटली असेल, तर ती 8 मतं मिलिंद नार्वेकर यांनाही थेट जाऊ गेलेली असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे जे सदाभाऊ खोत होते यांनाही गेलेली असतील. पण यातली शक्यता सगळ्यात जास्त मला मिलिंद नार्वेकर यांच्या वाटेला येतील असं जास्ती ची शक्यता वाटते. पण जर मिलिंद नार्वेकरला असते तर ती मतं फुटली असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण काँग्रेस महाविकास आघाडी सोबत आहे. शिवसेना महाविकास आघाडीचा एक घटक आहे. त्यामुळे जर काँग्रेसची मतं फुटली याचा अर्थ सरळ थेट आहे की ही जी मतं आहेत ती सदाभाऊ खोत किंवा भारतीय जनता पक्षाच्या काही उमेदवारांना किंवा माझा असा अंदाज आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही गरजे किंवा यांना मिळालेले असतील. यात कोणताही शक्यता नाही. शिंदेचं तेवढं एकनाथ शिंदेकडे पुरेसं मतसंख्या होती. त्यामुळे त्यांना तेवढी जुळवाजुळव करायची गरज नव्हती. एका दुसऱ्या मतांची गरज त्यांना होती. 2च आमदार त्यांना निवडून आणायचे होते. पण जसं आपण मगाशी सांगितलं की या सगळ्या निवडणुकीमध्ये अजित पवार जसं केंद्रबिंदू होते त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे सुद्धा केंद्रबिंदू ठरले. त्याचं प्रमुख कारण देवेंद्र फडणवीस यांची रणनीती जी त्यांची म्हणजे त्यांचं चाणक्य नीती आपण म्हणू शकतो. त्यांची चाणक्य नीती एकनाथ शिंदे यांचा या सगळ्या संदर्भातलं लक्ष ठेवून असलेली भूमिका आणि अजित पवार गटाने आपले आमदार बांधून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला हा पराभवाचा कसा बघायला गेला तर फटका बसला आणि महायुतीला हे यश मिळालं हे मात्र नक्की. सर, शेवटचा प्रश्न, विधान परिषदेतल्या निवडणुकीचा निकाल कालचा ही महाविकास आघाडीतल्या बिघाडीची नांदी ठरेल का आणि त्यांच्या अंतर्गत संबंधांवर काही परिणाम होईल का? कारण की शंकेचं वातावरण आहे. कोणाची मदत ही सगळी या सगळी शक्यता मला तसं वाटत नाही. कारण सध्या तशी वेळ नाही. जसं मी मगाशी म्हणालो की काँग्रेसची मतं फुट त्याच्यामध्ये अशोक चव्हाण फॅक्टर हे खूप मोठं फॅक्टर होतं जे काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये गेलंय. त्यामुळे कुठेतरी ही महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा आहे असं सध्या तरी म्हणता येणार नाही. 8 आमदार फुटले याचा अर्थ इतकासा महाविकास आघाडीला फटका पडेल का तर नाही. तर मी इतकं मात्र नक्की सांगेल की तुर्तास या महाविकास आघाडीला एक समाधानाच्या महायुतीला समाधानाचं वातावरण मिळालं. ही महायुती अवैध राहिली, ती फुटली नाही. जी शक्यता होती की अजित पवार गटामधले सगळ्यात जास्त आमदार सध्या शरद पवार गटामध्ये जाईल तसं झालं नाही. जसं मी मागाशी त्याचं कारणही तुला सांगितलं. त्याच वेळी शिंदे गटातील काही आमदारही परतीच्या मार्गावर येतील असा दावा ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांकडनं केला होता. त्यामुळे ही एक शक्यता वर्तवण्यात येत होती की या निवडणुकीमध्ये त्याचं रूपांतर दिसून येईल. पण त्याचं कोणतेही चिन्ह या निवडणुकीमध्ये दिसून आलं नाही. त्याचं कारण असं आहे की विधानसभा निवडणुका येत्या 6 महिन्यात होऊ शकतात. 6 महिन्यासाठी कोणताही आमदार किंवा कोणताही राजकीय पक्ष या सगळ्या अपघाताला, या सगळ्या राजकीय घडामोडीला, या सगळ्या राजकीय समीकरणाला जुळवाजुळव करण्याच्या या मनस्थितीत नाही. कारण जर अशा पद्धतीची जुळवाजुळव पुन्हा करावी लागली त्याच्यानंतर जो मेसेज म्हणजे ज्याचा फटका आपण म्हणतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये बसला. अजित पवार गट भारतीय जनता पक्ष सोबत ज्यावेळी गेला त्यावेळी लोकसभेच्या निकालानंतर आपण प्रामुख्याने म्हटलं गेलं की अजित पवार गटाला जर सोबत घेतलं नसतं तर भारतीय जनता पक्षाला आणखीन काही फायदा झाला असता, आणखीन काही मतं त्यांना मिळवता आली असती. अशी जोरदार चर्चा आपण गेल्या काही दिवसांपासून ऐकतोय. शिवसेना पक्ष फोडला त्याच्याबद्दल एवढी सहानुभूती नव्हती. पण ज्यावेळी अजित पवारांचा पक्ष म्हणजे शरद पवारांचा पक्ष फोडला, अजित पवारांना फोडून सोबत आणलं, महायुती सोबत आणलं, त्यावेळी कुठेतरी त्याचा दगाफटका त्यांना बसला अशी खूप जोरदार चर्चा होती. पण ही चर्चा झाल्यानंतर आता येत्या 6 महिन्यामध्ये पुन्हा नवसत्ता संघर्ष राज्यात होऊ नये
किंवा निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम होऊ नये. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम होऊ नये. त्यामुळे जो पक्ष म्हणजे जो फाटाफूट अपेक्षित होती, जे महाविकास आघाडीला अपेक्षित होतं किंवा महायुतीला अपेक्षित होतं, तशा स्वरूपाचं राजकारण किंवा तशा प्रकारचं राजकीय गणित विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलं. सर खूप खूप धन्यवाद. कालच्या विधान परिषदेच्या निकालाचे अर्थ काय आहे तुमच्या या चर्चेमुळे समजले. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.